आलू पराठा कसा बनवतात त्याची रेसिपी बघूया। आलू पराठा बघा कसा आहे, एकदम गोल आणि एकदम मऊ लुसलुशीत। चला आज आपण एक कुकर घेतला, त्याच्यात धुवून आलू कापून ते टाकले कुकरमध्ये। परत आता मी कुकर लावून दिली, 5-7 शिट्ट्या घेईल। आलू शिट्ट्या होत नाही तोपर्यंत मी आता बाकीचं कापून घेईल। मिरच्या, धने, ओवा, लसूण, कोथिंबीर, कांदे हे सगळं कापून घेईल मी आता। आणि ते कापल्यानंतर मी परत बघा ओवा काढेल आणि धने काढेल बघा। ते काढल्यानंतर मी ते मिरच्या आणि ते लसूण कापलेले ते पण याच्यामध्येच काढून घेईल, की हे काढल्याने थोडी चव वेगळी लागते, खूप मस्त लागते। बघून घ्या। चला आता ते शिट्ट्या पण झाल्या, आपले हे पण शिजून गेले आलू मस्त शिजल्यानंतर मग त्यांना एक जीव बनवते मी त्यांचे मस्त असं। बघून घ्या मी कसं हे करते त्यांना आलूंना। आता कढई ठेवली, त्याच्यात तेल टाकले 1-2 पय्या। त्याच्यात मी मोहरी टाकेल, परत जिरं टाकेल। जिरं टाकल्यानंतर मी परत एक कापलेले कांदे टाकेल। कांदे मस्त असं सोनेरी परतू देईल, मस्त सोनेरी होऊ देईल त्यांना। मस्त असं आता आहे ना, ते झालं का ते काढलेलं पण मस्त टाकून देईल ते कढईमध्ये। ते कांद्यांसोबत मस्त तळू देईल त्यांना, सगळं सोनेरी होईस्तोवर। आता ते सगळं एकजीव करून गेले, कांदे, मिरची, ते सगळं काढलेले, ओवा, धने सगळं। आता चवीनुसार मीठ टाकेल। मीठ पहिलेच टाकायचं, कारण की हे टाकल्याने ना थोडे नरम होऊन जातात सगळं वस्तू। आता हळद टाकते, थोडं मिरची पावडर, गरम मसाला हे टाकल्याने ना चव वेगळी लागते खूप। आता लगे मिक्स केलेले आलू मस्त त्यांच्यामध्ये एकजीव करून घेईल सगळं। एकजीव झाला का मग मस्त ही झाली आलूची रेसिपी। ही आलूची रेसिपी वरून परत कोथिंबीर टाकेल, ते पण त्यांच्यामध्ये एकजीव करून घेईल। एकजीव झाला का मग बघून घ्या ती आलूची। परत एक कढई घेतली, त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं आणि तेल गरम केलं, त्याच्यात फिरून दिलं। परत ओवा घेतल्या, हाताने थोड्या हे करायच्या, ते पण टाकलं तिथंच पिठामध्ये। आणि आता मस्त मळत राहायचं पीठ, हलक्या हाताने मळत राहायचं। मग आता एक गोळा, ते पीठ मळलं गेलं, मग एक गोळा केला तवा आपण ठेवला बघा गॅसवर। तर मस्त गोल गोल करायचं, थोडंसं त्याच्यात तेल लावायचं, मग त्याच्यामध्ये ना आलूची मस्त गोल गोल असं हे बनवायचं वडा आणि त्याच्यामध्ये भरायचा। बघा कसा गोल गोल करते बघा, असं भरत चालायचं, एकदम असं गोल येतो मग तो पराठा। बघा हा झाला पराठा।